झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. निघालास बाळा? हो का ग मोठी? काय नाही, एक काम होतं. आहेत का 5 मिनिटं? आहेत ना, बोल. हा, हे काय? यातली एक पकड. कशासाठी? मी ना मनातल्या मनात एक संकल्प केलाय. तो पूर्ण होणार का नाही हे बघायचे मला. मोठी आई, असं काहीही नसतं. असू दे, माझी आपली श्रद्धा. पकड ना एक हात. तुला माहितीये श्री, तू 6वीत असताना खूप आजारी होतास. तुझा ना काही केलं तापच उतरत नव्हता. तेव्हा मी असे मनातल्या मनात खूप संकल्प केले होते. म्हणजे आज डॉक्टरांनी चष्मा नाही घातला तर तुझा ताप उतरणार, किंवा शिवदेबाई घरी आल्या तर तू ठणठणीत बरा होणार. मोठी आई, असं काहीही नसतं. माझा ताप बरा झाला तो औषधांमुळे झाला. माझी आपली श्रद्धा, माझ्या मनाच्या समाधानासाठी. बर. श्री, सगळं तुझ्या मनासारखं होईल. येऊ? बाय बाय. इंदू वहिनी. शरी, शरी, सगळं श्रीच्या मनासारखं होईल. मला माहितीये, मी बघत होते. मला सांगा ना, तुम्ही कुठल्या हातासाठी काय धरलं होतं? उजव्या हातासाठी सगळं श्रीच्या मनासारखं होईल. आणि डाव्या? सगळं श्रीच्या मनासारखं होईल. आज जर ती बस स्टॉपवर आली तर याचा अर्थ तिलाही माझ्याविषयी तेच वाटतंय जे मला तिच्याविषयी वाटतंय. आणि जर ती नाही आली तर ओ गॉड. नाही जानवी, प्लीज डोंट डू दिस टू मी. प्लीज ये. तुला पाहिल्यापासून असं उगाचच वाटतंय की आपलं नातं जन्माजन्माचं आहे. तू अनोळखी होतीस ना, तेव्हाही मला खूप ओळखीचीच वाटत होतीस. मनानं सतत तुझ्याशी खूप जोडल्यासारखं वाटतंय मला. आई, कशी दिसते मी? अगं सांग ना, कशी दिसतेय? बेबी, ए, तू लेक्चर वगैरे देऊ नको मला आई. मी फक्त एवढंच विचारतेय की मी कशी दिसते. ते तेवढ्या पुरतच राहत नाही बेबी. तू दिवसभर त्याचा राग सगळ्यांवर काढत राहतेस. अगं, मला काय वेळ लागलाय का आई? बघ, झाली तुझी सुरुवात. तुझ्या प्रत्येक अॅनिव्हर्सरीला माझा जीव थाऱ्यावर नसतो. माझ्या नवऱ्याने मोठी मोठी स्वप्न दाखवून मला गरिबीत ठेवलं. साधे 25,000 रुपये कमवायची ऐपत नव्हती त्याची. हे तुला माहित होतं ना बेबी. हो, मग बदलावं ना माणसानी. बेबी, आपण स्वतः बदलणं आपल्या हातात असतं. दुसरा बदलेल या आशेवर निर्णय घेणं ही आपली चूक असते ना ग. हो 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 हो, सगळी चूक माझीच आहे. मी प्रेमात पडले, मी लग्न केलं, मी माझ्या नवऱ्याचं घर सोडून आले, सगळं माझं चुकलंय. पण म्हणून तुम्ही मला आज विश पण करणार नाही आहात का? अगं, सगळे घाबरतात या दिवशी तुझ्याशी बोलायला. तुझा मूड ठीक नसतो, चिडचिड करतेस. दिवसभरात कुणाला ना कुणाला तरी तू दुखावतेस. नंतर त्याबद्दल तुला वाईट वाटतं, पण दुखावला गेलेला दुखावलेलाच राहतो. इतकी वर्ष झाली मला माझ्या नवऱ्याचं घर सोडून, पण एकदाही माझा नवरा इथे आला नाही ग, आणि मला म्हणाला नाही की चल आपण आपल्या घरी जाऊ. काय काय एक्सेप्ट करायचं मी? अगं, तुमच्यापेक्षा ना तो श्री बरा. तो अॅनिव्हर्सरीच्या रात्री माझ्याशी बोलतो, मला दोषी न ठरवता तो माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. तुमच्यापेक्षा लहान असून सुद्धा, एक पुरुष असून सुद्धा जे त्याला कळत आहे ते तुम्हाला का कळत नाहीये? निदान आजच्या दिवशी तरी तुम्ही मला समजून नाही का घेऊ शकत? आम्ही समजून घेतोय ग, पण तू चिडतेस. आणि का चिडू नको मी? सांग ना, मी का नको चिडू? साधा प्रश्न विचारला होता मी तुला की आई मी कशी दिसते, त्यावर तू म्हणू शकली असतीस ना की बाबा छान, बरी दिसतीये, असं तरी म्हणू शकली असतीस ना गाई. श्री, इथे काय करतोयस तू? मी ते
काय? जानवी, मला काहीतरी सांगायचंय तुला. मला पण काहीतरी सांगायचंय तुला. अरे किती भिजलायस तू. छत्री कुठे? विसरलास ना? पावसाचे दिवस आहे तरी छत्री ठेवत जा ना बरोबर. अगं तो मगाशी पाऊस पडला आणि ऍज युजल छत्री विसरलो. सॉरी. नाही म्हणजे ही तुझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे जर खरंच असेल ना तर आय एम रिअली हॅपी फॉर यू. अरे खरंच मी माझं लग्न मोडलं. तुम्ही बोलत होता ते बरोबर होतं. इकडे एखादं आईस्क्रीम पार्लर आहे जवळ? आहे इथे जवळच आहे. का रे? अगं इतकी छान बातमी दिलीस, तोंड गोड नको करायला. खूप उशीर झालाय रे, ऑफिसला पोचायचंय. जानवी प्लीज. अरे खरंच नको आज, कारण उशीर झालाय. प्लीज. ओके फक्त 10 मिनिटं. 7 मिनिटं. बरं चल. चल. बरं राहिलं, तुमची इच्छा नाही का बोलायची? मग मी बोलते ना तुमच्याशी. मला काय बोलायला आवडतात. आपली शरयू आहे ना, तिने मेथीचे पराठे खूप छान केलेत. शरूचं बाकी काही असो पण तिच्या हाताला चव आहे. नर्मदा बहिणी आणि शरयू स्वयंपाक एकदम झकास करतात. आईंचा तसा हात कोणी धरणार नाही, पण आईनी ना नर्मदा बहिणी आणि शरयू ह्यांना ना स्वयंपाकात इतकं छान तरबेज केलं ना की काय विचारू नका. आणि आपली सरू ती तर लिंबू टिंबू. मी म्हंटल सरूला, सरू लग्न करायचं म्हणतेस खरं, पण नवऱ्याच्या मनात जर स्थान मिळवायचं असेल तर तो रस्ता पोटातून जातो. त्यामुळे स्वयंपाक आधी शिकून घे. हो की नाही बेबी वंच? मला काय माहिती, मला टाकली आहे ना नवऱ्यानी. काय बोलताय हे बेबी वंच? काय चुकीचं बोलले मी? इतकी वर्ष लग्नाला झाली माझ्या, पण माझ्या नवऱ्यानी एकदाही विचारपूस केली नाही माझी. प्रत्येक अॅनिव्हर्सरीला वाट बघते मी. कधीतरी भेटेल, कधीतरी मला फोन करेल. का हो एवढं मनाला लावून घेऊ? का मनाला लावून घेऊ नको? नवरा जिवंत आहे माझा आणि याच शहरात आहे, तरी सुद्धा विधवेचं जीवन जगते मी. त्यापेक्षा तुझ्यासारखी विधवात असते ना तर निदान त्रास तरी झाला नसता. बेबी वंस, माझं दुःख माझ्यापाशी. तुम्ही नका ना असं अभद्र बोलू. अभद्र जगण्यापेक्षा अभद्र बोललेलं बरं. तुला काय कळणार ग? सत्व असून विधवेचं जगणं काय असतं? अकाउंटंटला नाही पळता भोई थोडी केलं ना तर बापाचं नाव लावणार नाही. त्याची नोकरी आणि हातपाय कसे शाबूत राहतात ना तेच बघतो. जान्हवी बाबतीत जरा जपून आणि सबुरी. बापावर जाम जीव आहे तिचं. बिथरली ना तर सगळंच हातचं जाईल. निघू मी? ते गोखले गृह उद्योगच नाव म्हणालात ना? हो हो, तिथेच अकाउंटंट आहे तो. बघतो. श्री काय झालं? माझी आजी नेहमी हे वाक्य म्हणते. जानवी, कधी कधी ना मला तुझ्यात माझी आजी दिसते. थँक्यू. श्री श्री कसला विचार करतोयस? अनिलचा. त्यांचा का? नाही, माझा विश्वासच बसत नाहीये की एखादा पुरुष बाईबद्दल असं कसं काय बोलू शकतो. तो माझ्या समोर येत नाहीये तेच बरं आहे. आजवर आयुष्यात कधी कोणावरती हात उगारला नाहीये मी, पण तो माणूस माझ्या समोर आला ना तर दोन ठेवून देईन मी त्याच्यावर. सोड ना श्री, अशांना माफ करून टाकायचं. आणि अशीच माणसं जगात जास्त असतात. मी सुटले, इतकंच काय ते समाधान. तुला एवढा उशीर का झाला आज? लॉंग स्टोरी आहे. ए बरं, तू काहीतरी सांगणार होतीस मला, सांग ना. ए तू पण काहीतरी सांगणार होतास, सांग. नाही नाही, लेडीज फर्स्ट, तू सांग. नाही तू, प्लीज प्लीज तू. ओके ओके. जानवी, माझं लग्न ठरलंय. मला माझी पार्टनर सापडली. अगं अगं गंमत केली मी. लग्न ही गंमत नसते श्री. पुन्हा अशी गंमत करू नकोस, मला नाही आवडत. ओके ओके, नाही करणार. बरं, तूही काहीतरी सांगणार होतीस मला, सांग ना.
मी माझं लग्न मोडलं. काय? झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.